महाराष्ट्राचा आराध्यदेव छत्रपती शिवराय, घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या निर्धार मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार सोनवणे साहेब, उपनेते विजय नाटा साहेब, विजय चौगुलेजी, आपले लाडके खासदार नरेशजी मस्के, आमचे मनोजी शिंदे, किशोरजी पाटकर, त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर जमलेले सर्व माता आणि भगिनींनो, आज भाईंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात आम्ही प्रवेश करतोय। भाई किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, शिवरामजी पाटील, विजय नाटा साहेब, विजय चौगुले भाई यांनी जो आम्हाला हाक दिली की अविनाशजी आता आपल्याला बाईंच्या नेतृत्वात काम करायला आवडेल का, तर आम्ही म्हटलं 100% आवडेल। आणि आम्ही कामाला नुसती सुरुवात केली होती, प्रवेश केला नव्हता, पण बाई सुरुवात केली आणि त्रास चालू झाला। ज्या घरामध्ये मी राहतो सिडकोची जागा महापालिकेने सीसी दिली आणि आम्हाला त्या बिल्डिंगला डायरेक्ट अनधिकृत घोषित केली आणि डायरेक्ट तोडायची नोटीस काढली की 1 महिन्यात तोडतो आणि कोर्टामध्ये कॅवेट पण दाखल केलं। म्हणजे सुरुवातच झाली। म्हणजे आम्हाला नक्की कळलं ना की नक्की आम्ही काय करायचंय। सई भाई असंच आमचे माझ्या ज्या एलआयजी भाग आहे SS2 असेल माझ्या भागातला 2017 साली महापालिकेने पार्किंगच्या इश्यूमुळे त्यांना सीसी बंद केली। शेवटी लहान घरं आहेत आमची मुलं मोठी झाली, लग्न झाली, आम्ही ती घरं बांधली आणि आता पुन्हा त्या घरांना नोटीस दिली जाते आणि त्या मुलांना बोलतात, मालकांना बोलवलं जात आहे की आमच्याकडे आम्ही तुम्हाला रस्ते दाखवतो, आम्ही तुम्हाला मार्ग काढून दाखवतो। म्हणजे आधी दम द्यायचा आणि मग पाठीवरनं हात फिरवायचं, हे काम सध्या चालू आहे। भाई आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही आज ज्या ठिकाणी आलोय, मी अजूनपर्यंत विरोधी पक्षात काम केलं, पण विरोधी पक्षात असताना सुद्धा नाटा साहेबांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी माझं काम केलं। विजय चौगुलेंकडे आम्ही गेलो तरी कधी नाही म्हणाले नाही, आम्ही कुठल्या पक्षातलं जरी असलो तरी आमचं काम होत होतं। आणि ही जी प्रेरणा तुमच्याकडनं जी आम्हाला मिळाले, बाईंचं एक उदाहरण सांगतो मी आज या ठिकाणी आनंदाने सांगतो। कोविडचा काळ सगळ्यांना माहिती आहे। भाई माझे वडील आणि माझी आई दोन्ही पण MGM हॉस्पिटलला ऍडमिट होते। त्यावेळेला ते लस उपलब्ध होत नव्हती आणि त्यावेळेला मी बांगर साहेबांना फोन केला, साहेब अशी अशी परिस्थिती आहे, आई आणि बाबा दोघं पण सिरियस आहेत, आपल्याला इंजेक्शन सापडत नाहीये। बांगर साहेबांनी ठाण्याला फोन केला आणि साहेबांच्या इथून मला ते 6 इंजेक्शन मिळाले आणि त्यावेळेला बाबा चांगले झाल्यानंतर म्हणाले होते की कधी वेळ आली तर शिंदे साहेबांनी हाक मारला तर ओ दे, पण ते मला हे पण म्हणाले होते की शक्य आहे की नाही मला माहित नाही, तू काँग्रेसवाला ते शिवसेनेवाले कधी जमेल, पण आज माझे वडील हयात नाही, आज ते बघायला असते त्यांनी बघितलं असतं की आपला पोरगा शिंदे साहेबांनी ओकार दिला, हाक मारले आणि तिकडे त्या ठिकाणी आलेत आणि तुमच्या या नेतृत्वावर विश्वास या ठिकाणी आलो। भाई मी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो, रत्नागिरी जिल्ह्यात काम केलंय। सगळं काही करत असताना कोणाचंही जसं आपण काम करत तसं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला। माझ्या मतदारसंघ आज एका ठिकाणी राजापूर लांजा मतदारसंघातली सगळे गावचे सरपंच उपसरपंच या ठिकाणी आलेत, त्यांची अपेक्षा आहे मला एक फोटो मिळावा, आमच्या पाठीवर थाप मारावी, पण आजच्या गर्दीच्या याच्यामध्ये आपण फक्त त्यांचा नामोल्लेख जरी केलात बाई तर मला आवडेल। आणि या ठिकाणी सगळे आलेले आहेत, आज आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला उत्सुक आहोत। आपण जो आदेश देल तो आदेश म्हणून आम्ही काम करू, पुढे जसा आपला आदेश असेल त्या पद्धतीने काम करू। एवढं या ठिकाणी बोलतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।